वसई तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येचा मुद्दा वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला। पावसाळ्यात वारंवार वीज ट्रिप होणे, ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट होणे आणि त्यांना आग लागण्याच्या घटनांमुळे नागरिक, व्यापारी व उद्योजकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं। खोपवाडी, माणिकपूर, साईनगर, पाचूबंदर आदी भागातील ट्रान्सफॉर्मर स्फोटांच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी महावितरणच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पोमण औद्योगिक परिसरात एका दिवसात 22 वेळा वीज ट्रिप झाल्याने उद्योगांचे उत्पादन ठप्प झाल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं। वसईतील जीर्ण विद्युत वाहिन्या व ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून अखंड, सुरक्षित व दर्जेदार वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शासनाने त्वरित ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली। अध्यक्ष महोदय, मी वसई तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून निर्माण झालेल्या गंभीर वीज संकटाकडे शासनाचे लक्ष वेधू इच्छिते। पावसाळा सुरू होताच संपूर्ण वसई तालुक्यात वारंवार वीज खंडित होणे, दिवसातून अनेक वेळा ट्रिपिंग होणे, ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट होणे व त्यांना आग लागण्याच्या घटना सातत्याने घटत आहेत। अध्यक्ष महोदय, या पार्श्वभूमीवर शासनाने या सगळ्या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन वसई तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था युद्ध पातळीवर सक्षम करावी, जीर्ण व ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर, विद्युत वाहिन्या व इतर पायाभूत सुविधा तातडीने बदलाव्यात, महावितरणचे कर्मचारी, नागरिक, उद्योगांना सुरक्षित, अखंड आणि दर्जेदार वीज पुरवठा सुनिश्चित करण्याची आग्रही मागणी या औचित्याच्या मुद्द्याच्या निमित्ताने अध्यक्ष महोदय मी करत आहे। धन्यवाद।